नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3री विषय मराठी. आम्ही पुस्तक बनवतो. पान नंबर आहे 46. घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. बालमित्रांनो, आजचा आपला घटक आहे आम्ही पुस्तक बनवतो. आता पुस्तक बनवतो म्हणजे कसं बनवायचं? तर आपल्याला काही चित्र दिलेली आहेत. ते चित्र पाहायचं. त्या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतं हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वर्णन करायचं आहे. आणि त्या चित्रासमोर त्याची माहिती लिहायची आहे. किंवा ते चित्र पाहून तुम्ही एखादी गोष्टसुद्धा तयार करू शकता. किंवा अशीच काही प्रसंगचित्र काढून तुम्ही ती चित्रे व त्याचं वर्णन एका वहीमध्ये चिकटवून आपल्याला आपलं स्वतःचं एक पुस्तक तयार करायचं आहे. चला तर मग आपण एक एक चित्रानुसार त्याचे वर्णन कसे करायचे ते पाहूयात. मुलांनो, हे चित्र पहा. याचे वर्णन मी करणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं बरं का. हे चित्र एका किल्ल्याचे आहे. चित्रात उजव्या बाजूला किल्ला दिसत आहे. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या समोर गवताची हिरवळ आहे. किल्ल्याच्या समोरच एक हौद किंवा त्याला खंदकसुद्धा म्हणतात बरं का आहे. त्या हौदामध्ये पाणी आहे. किल्ला पाहण्यासाठी मुलगा, मुलगी, त्यांचे आई बाबा आलेले आहेत. तसेच त्यांच्या शेजारी एक स्त्री आणि पुरुष हे उभा आहेत. मुलाचे बाबा पाण्याकडे बोट दाखवून मुलांना माहिती सांगत आहेत. मुलांनो, वहीमध्ये अगोदर चित्र चिटकवा आणि ही माहिती लिहून घ्या. त्याचे वाचन करा. बालमित्रांनो, आता पुढचे चित्र पहा. या चित्राविषयी माहिती आपल्या वर्गातील सीमा सांगणार आहे बरं का. सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. चित्रामध्ये सूर्यास्त होताना दिसत आहे. पक्षी आपल्या घरट्याकडे निघालेली आहेत. हे चित्र समुद्र किनाऱ्याचे आहे. समुद्रामध्ये दूरवर एक जहाज दिसत आहे. समुद्राच्या किनारी एक शिडाची होडी आहे. तसेच एक साधी होडीही आहे. होडीमध्ये माणसे दिसत आहेत. समुद्र किनारी लोक सूर्यास्ताची मजा घेत आहेत. काही लोक उभे आहेत. काही लोक उंटावरून फिरत आहेत. तर काही जण घोडागाडीतून रपेट मारत आहेत. मुलगा आणि मुलगी शहाळे घेत आहेत. हे चित्र खूप सुंदर आहे. मुलांनो, ऐकलीत ना सीमाने सांगितलेली माहिती? आता तुम्ही हे चित्र वहीत चिटकवा आणि त्याची माहिती लिहून काढणार ना? मुलांनो, आता हे चित्र पहा. याची माहिती आपल्या वर्गातला श्रेयस सांगणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, कारण तुम्हाला ती नंतर लिहून काढायची आहे. या चित्रामध्ये आजी आजोबा सोफ्यावर बसलेले आहेत. मुलगा आजोबांना औषध देत आहे. मुलगी आजीला पाण्याचा ग्लास देत आहे. समोरच एक टीपॉय आहे. टीपॉयवरती पाण्याचा जग ठेवलेला आहे. टीपॉयच्या खालच्या बाजूला फाईल्स दिसत आहेत. दरवाजामध्ये आई उभा आहे. आपण सर्वांनी आपल्या आजी आजोबांची सेवा केली पाहिजे. बालमित्रांनो, ऐकलीत ना माहिती? आता ही माहिती अशीच चित्रासमोर लिहून काढा. मुलांनो, आता हे चित्र पहा. हे चित्र पाहून आपल्या वर्गातील मीनाने एक गोष्ट तयार केली आहे. तर ती आपण तिच्याकडूनच ऐकूयात. सर्वांनी काळजीपूर्वक ऐका, कारण ती गोष्ट आपल्याला लिहून काढायची आहे. राजू नावाचा एक मुलगा होता.
तो दररोज शाळेला सायकलवरून जात असे. असाच एके दिवशी तो सकाळी शाळेला सायकलवरून जाण्यासाठी निघाला. रस्त्यातून जात असताना एक खड्डा त्याच्या समोर आला. नेमकी त्याची सायकल खड्ड्यामध्ये गेली आणि सायकल घसरून तो सायकलवरून खाली पडला. रस्त्याच्या बाजूने रमेश, गणेश आणि वनिता शाळेला पायी चालत चालले होते. त्यांनी राजू पडलेला पाहिलं. पटकन पळत आले आणि राजूला मदत करू लागले. राजूला चांगलेच लागले होते. त्याच्या डाव्या गुडघ्यातून रक्त येत होते. त्याचे दप्तर रस्त्यात अस्ताव्यस्त पडले होते. राजू मोठमोठ्याने रडत होता. रमेश आणि वनिताने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तर गणेशने त्याची सायकल उचलून उभा केली. त्यांनी राजूला सावकाशपणे दवाखान्यात नेले. त्याच्यावरती उपचार करून त्याला त्याच्या घरी पोहोचवले. मित्रांनो, आपण सुद्धा संकटकाळी आपल्या मित्रांना मदत करायची बरं का. बालमित्रांनो, किती सुंदर गोष्ट तयार केली बरं. तुम्ही आता ही गोष्ट लिहून काढायची आणि तुम्हीसुद्धा एखादे चित्र पाहून अशीच सुंदर गोष्ट तयार करायची. मुलांनो, आता मी तुम्हाला काही सुंदर सुंदर चित्र दिलेली आहेत. त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्याचे वर्णन तुमच्या शब्दात करा किंवा त्यापासून सुंदर अशा गोष्टी तयार करा. आता ही चित्रे तुमच्या वहीमध्ये चिटकवून त्याच्यासमोर माहिती किंवा त्याची गोष्ट लिहिली की झाले तुमचे सुंदर असे पुस्तक तयार. करणार ना मग सर्वजण? पाठ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.